नमस्कार मित्रांनो, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत। सर्दी, पडसं आणि खोकला हे फक्त 3 रात्री खाल्ल्याने संपूर्ण होईल बरा। होय मित्रांनो, बऱ्याच वेळा इतरांच्या इन्फेक्शनमुळे, धुळीच्या ॲलर्जीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने होणारी सर्दी आणि खोकला या फक्त 3 रात्रीच्या उपायाने संपूर्ण होईल बरा। सर्दीमुळे येणारा खोकला शरीरात कफ निर्माण करतो आणि खोकल्याच्या रूपाने आपले शरीर तो साचलेला कफ बाहेर फेकण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहते। बऱ्याच वेळा हा खोकला कोरडा खोकला देखील असू शकतो। काही वेळा काही विशिष्ट घटकांच्या ॲलर्जीमुळे देखील किंवा अन्ननलिकेला आलेल्या सूजमुळे देखील खोकल्याचे कारण असू शकते। तर आज मी तुम्हाला खोकला बरा करणारा जो उपाय सांगणार आहे, त्याने तुमचा कसलाही खोकला फक्त 3 दिवसाच्या वापरानेच हमखास बरा होईल। त्यामुळे हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा। असेच नवनवीन आरोग्यवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन क्लिक करा। चला तर मग आता आपण पाहूयात सर्दी, पडसं आणि ॲलर्जीचा खोकला बरा करणारा उपाय कसा करायचा। हा उपाय तयार करताना आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे हे विड्याचे पान। याला बऱ्याच ठिकाणी नागिनीचे पान म्हणून देखील ओळखले जाते। या पानामध्ये कॅरोटीन, कॅल्शियम आणि थायमिन नावाची रसायने असतात, जे आपल्या शरीरातील कफ पातळ करण्याचे काम करतात। व्हिटॅमिन सी आणि खनिजे मुबलक प्रमाणात असणारे हे पान सर्दीवर खूप गुणकारी आहे। यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत, तो म्हणजे हा ओवा। ओवा आपली सर्दी बरी करण्यासाठी फार पूर्वीपासून वापरला जातो। लहान बाळांच्या सर्दीसाठी देखील या ओव्याचा शेक दिला जातो। थोरा मोठ्यांना देखील सर्दीसाठी याची धुरी दिली जाते। असा हा ओवा, ज्याला अजवाईन नावाने इंग्रजीतून ओळखतात, यामध्ये कॅरोटीन, लोह आणि इतर खनिज द्रव्ये मुबलक प्रमाणात असतात। या ओव्यापासून तेल देखील काढले जाते, ज्यामध्ये थायमॉल नावाचे रसायन असते, जे कफ पातळ आणि मोकळा करण्याचे मुख्य कार्य करते। याने सर्दीमध्ये होणारे व्हायरल इन्फेक्शन देखील कमी होते। तर हा उपाय तयार करण्यासाठी आपण येथे एक विड्याचे पान घेणार आहोत। हे विड्याचे पान बाजारात अगदी सहजपणे आपल्याला उपलब्ध होईल। हे पान घेऊन त्याचा देठ खुडून त्यामध्ये आपण हा ओवा साधारण चिमूटभर घेणार आहोत आणि ओवा घातलेल्या पानाचा साधारण आपण विडा बनवणार आहोत। आणि रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर हा विडा चावून खायचा आहे। हा विडा खाताना एकदम चावून गिळायचा नाही, तर तो हळूहळू चावून थोडा थोडा खायचा आणि याचा रस हळूहळू गिळायचा आहे, जेणेकरून घशातील कफ व इन्फेक्शन कमी होईल। हा ओव्याचा विडा चवीला तिखट लागतो, यासाठी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मध देखील वापरू शकता। हा उपाय चवीला तिखट जरी असला तरी तुमची कसलीही चिकट सर्दी आणि खोकला फक्त 3 रात्रींच्या वापरानेच हमखास बरा होईल। सर्दी, खोकला, पडसं बरा करणारा आजचा उपाय तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, गरजवंतांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।